नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये गोदा ते नर्मदा जलयात्रेचा शुभारंभ झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ झाला। 29 एप्रिलला जलयात्रेचा समारोप होणार आहे। मध्य प्रदेशातील महेश्वर इथं समारोप होणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशानं ही यात्रा काढण्यात आली आहे। आणि गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने एक अतिशय महत्त्वाची यात्रा गोदा ते नर्मदा या यात्रेचं आयोजन केलं आणि आज त्र्यंबकेश्वरमध्ये गोदेचं पूजन करून आई गोदावरीला नमन करून आणि त्र्यंबकेश्वरचे राजा त्र्यंबकेश्वर महादेव यांना नतमस्तक होऊन इथनं या यात्रेची सुरुवात होते।